नमस्कार मित्रांनो, अर्टप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता वेळ झालेला आहे 14:36 आणि आज आपण या ठिकाणी लाईव्ह स्कॅल्पिंग केलेली होती. त्याच्यामध्ये मित्रांनो आपला जो आहे ₹1000 लॉस झाला होता मॉर्निंगमध्ये. त्याच्यानंतर मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड केलेला आहे ते कॉल आणि पुटमध्ये आणि इथे बघता तुम्ही आजची जी पोझिशन आहे आपली या ठिकाणी जवळपास आपण 5,000 या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आज इथे क्लोज करत आहोत. स्कॅल्पिंग करताना मित्रांनो फक्त छोटे लॉस घ्यायचे 300, 400, 500 असे आणि प्रॉफिट त्याच्या डबल या ठिकाणी घ्यायचा कधीही प्रयत्न करायचा. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. तुम्ही कुठे या ठिकाणी जे आहे कॉल पुटमध्ये एंट्री मारली होती. मी लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला हे दाखवतो. माझी लॅपटॉपची स्क्रीन आहे आणि इथे देखील बघताय तुम्ही. इथे आपण 5,314चा म्हणजे ₹5,000 प्रॉफिट केलेला आहे. आणि आता मी इथे तुम्हाला दाखवतो की मी कुठे या ठिकाणी ट्रेड केला होता, की या ठिकाणी जो आहे 50,000चा जो पुट आहे इथे दिसतो तुम्हाला. हा जो पुट आहे त्या पुटमध्ये मित्रांनो मी या ठिकाणी एक छोटी स्कॅल्पिंग केली. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलमध्ये एक स्कॅल्पिंग केली. रिटेस्टला जेव्हा मार्केट आलं तेव्हा इथे एक पोझिशन लावून ठेवली आणि ह्या कॅन्डलमध्ये मित्रांनो या ठिकाणी जवळपास 520ला आपल्याला बुक करायचं होतं. 516ला इथे बुक झालं प्रॉफिट आणि आपण प्रॉफिटमध्ये क्लोज या ठिकाणी झालेलो आहोत. आता कॉलमध्ये देखील इथे मी ट्रेड केला होता. कॉलमध्ये देखील मी तुम्हाला दाखवतो कुठे ट्रेड केला होता. तर कॉलमध्ये या ठिकाणी खूप छोटासा ट्रेड केला होता. या ठिकाणी इथे बघताय सपोर्टवरती 200 EM वरती आल्यानंतर इथे एक छोटीशी मुवमेंट घेतली आणि इथून मी बाहेर निघालेलो आहे. कारण इथे जर बँक निफ्टीचा इंडेक्स बघितला मित्रांनो तुम्ही, हा जो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे, इथे मी फुल स्क्रीन करतो जरी तुम्हाला समजेल की नेमकं मी कशा पद्धतीने स्कॅल्पिंग करतो. आता हा जो आहे बँक निफ्टीचा इंडेक्स आहे. इथे बघता तुम्ही मार्केटने किती वेळेस या ठिकाणी जे आहे मित्रांनो बघताय तुम्ही मल्टिपल टाईम या ठिकाणी मार्केटने काय केलेलं आहे, या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी विचार केला की या ठिकाणी मार्केट एक सपोर्ट घेत होता. हा सपोर्ट जसा इथे ब्रेक झाला या ठिकाणी पुटमध्ये प्लॅन केला. ह्या कॅन्डलमध्ये काही प्रॉफिट बुक केलं मित्रांनो. त्याच्यानंतर ही कॅन्डल बेरीज तयार होत होती. पोझिशन मी लावून ठेवली होती पुटमध्ये. जसं या ठिकाणी ह्या कॅन्डलचा ब्रेक झाला, ही जी कॅन्डल फक्त ग्रीन होत आहे. आता कॅन्डल जसे खाली आले मित्रांनो मी ते टच पण होऊ नाही तिला. मला जे प्रॉफिट भेटते ते घेतलं आणि या ठिकाणी एक्झिट झालं. कारण मला माहिती होतं की इथनं मार्केटमध्ये एक सपोर्ट आहे आणि इथनं एक रिव्हर्स होऊ शकतो आणि आपल्याला जे प्रॉफिट झालेला आहे तो या ठिकाणी काय होऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो आणि आपण या ठिकाणी झिरोमध्ये राहू शकतो. तर त्यासाठी मी या ठिकाणी जे आहे पोझिशन क्लोज केली आणि ओव्हरऑल जर इथे बघितलं मित्रांनो तुम्ही, आज जे आहे आपले जवळपास बघताय तुम्ही या ठिकाणी 4 ट्रेड म्हणजे माझे ट्रेडिंग जवळपास एक 20 ते 30 या ठिकाणी स्कॅल्पिंग झाले असतील. कारण मी छोटी मुवमेंट इथे कॅप्चर करत गेलो मित्रांनो आणि ओव्हरऑल जर बघितलं इथे 5,000 आपण या ठिकाणी आज प्रॉफिट बुक केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही स्कॅल्पिंग शिकायची असेल तर एका लॉटने तुम्ही सुरुवात करू शकता आणि छोटे मुवमेंट या ठिकाणी कॅप्चर करायचा कधीही प्रयत्न करायचा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.